विद्यार्थी मित्रांनो, भोसले सर जाकले या चॅनलमध्ये आपले स्वागत. इयत्ता 9वी गणित भाग 1 मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट प्रकरण पहिलं संच सेट्स या प्रकरणासाठी सराव संच 1.3 प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 आपण सोडवते. त्यातला प्रश्न 6वा सोडवणार आहोत. खाली काही संच दिले आहेत, त्यांचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचासाठी विश्वसंच घेता येईल. पहिला आहे संच ए दिलेला आहे 5च्या पटीतील संख्यांचा संच, बी दिलेला आहे 7च्या पाड्यातील संख्यांचा संच आणि सी दिलेला आहे 12च्या पटीतील संख्यांचा संच. प्रथमतः हे जे संच आहेत, संच ए, संच बी आणि संच सी, प्रथमतः ते यादी पद्धतीने मांडल्यानंतर आपल्या लक्षात येईल. ए बरोबर हा संच आहे 5च्या पटीतला, 5, 10, 15, 20 स्वल्पविराम प्रत्येक ठिकाणी दिलेला आहे. शेवटची संख्या इथं 20 लिहिल्यानंतर चौथी संख्या त्याही पुढे संख्या आहेत, म्हणून शेवटीसुद्धा स्वल्पविराम द्यायचा आणि डॉट डॉट करायचं. महिरप कंस पूर्ण म्हणजे या ठिकाणी पुढे संख्या आहेत. बी या ठिकाणी 7च्या पाड्यातील आहे किंवा 7च्या पटीतील संख्या आहेत. महिरप कंसात 7, 14, 21, 28 स्वल्पविराम आहेच, डॉट 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 महिरप कंस पूर्ण. आणि या ठिकाणी 12च्या पटीतील संख्यांचा संच सी, 12, 24, 36, 48 पुढे आणखी आहेत. न संपणारे संच आहेत हे. या ठिकाणी संच ए, बी आणि संच सी हे नैसर्गिक संख्यांचा संच एन, या ठिकाणी पूर्ण संख्यांचा संच डब्ल्यू आणि पूर्णांक संख्यांचा संच आय यांचे उपसंच आहेत. कारण ए, बी, सी या संचातील सर्व घटक हे नैसर्गिक संख्यामध्ये सापडतात. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 डॉट डॉट अनंतापर्यंत. शिवाय ए, बी, सी या संचातील जे घटक आहेत ते आपल्याला पूर्ण संख्यांच्या संचामध्ये डब्ल्यूमध्ये सापडतात. म्हणजे 0, 1, 2, 3, 4 डॉट 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 पूर्ण संख्यांचा संच हा शून्यापासून सुरुवात होते. आणि पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये सुद्धा हे ए, बी, सी या संचातील घटक सापडतात. म्हणजे पूर्णांक संख्यांचा संच हा संख्या रेषेवर आपण पाहिला तर शून्याच्या 0 उजवीकडं 1, 2, 3, 4, 5 वगैरे डॉट डॉट आहे अनंतापर्यंत. आणि आरंभबिंदूच्या शून्याच्या डावीकडं -1, -2, -3, -4 डॉट डॉट वगैरे. म्हणजे या ठिकाणी पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये सुद्धा ए, बी, सी मधील घटक आहेत. म्हणजे संच ए, बी, सी हे नैसर्गिक संख्यांचा संच, पूर्णांक संख्यांचा संच आणि पूर्ण संख्यांचा संच यांचे उपसंच आहेत. म्हणून या ठिकाणी संच एन, डब्ल्यू आणि आय म्हणजे पूर्णांक संख्यांचा संच, नैसर्गिक संख्यांचा संच एन आणि या ठिकाणी पूर्ण संख्यांचा संच म्हणजेच संच एन, डब्ल्यू आणि आय यापैकी कोणताही संच ए, बी, सी यांच्यासाठी विश्वसंच आहे. ओके. म्हणजे एनमध्ये, डब्ल्यूमध्ये, आयमध्ये सर्व घटक या ए, बी, सीमधील सर्व घटक या तिन्ही संचामध्ये मिळतात. म्हणून या ठिकाणी एन, डब्ल्यू आणि आय यापैकी कोणताही संच ए, बी, सी यांच्यासाठी विश्वसंच आहे. दुसरा आहे या ठिकाणी आपल्याला दिलेला पी बरोबर 4च्या पटीतील पूर्णांक संख्यांचा संच आहे आणि टी बरोबर सर्व समवर्ग संख्यांचा संच यादी पद्धतीनं आपण मांडला. 4च्या पटीतील पूर्णांक संख्यांचा संच महिरप कंसात पी बरोबर 4, 8, 12 डॉट 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 आणि या ठिकाणी टी बरोबर सर्व समवर्ग संख्यांचा संच आहे. या ठिकाणी टी बरोबर समवर्ग संख्या 2, 4, 6 यांचे वर्ग आहे. 2चा वर्ग, 4चा वर्ग, 6चा वर्ग, कॉमा डॉट 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 वगैरे. या ठिकाणी येते एन, डब्ल्यू, आय म्हणजे एन, डब्ल्यू, आय मध्ये हे पी आणि टी मधील सर्व घटक सापडतात. म्हणजे यापैकी एन, डब्ल्यू, आय यापैकी कोणताही संच पी आणि टी यांच्यासाठी विश्वसंच म्हणून घेता येईल. ओके. प्रश्न 7वा आहे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच मानू. गणितातील 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए मानला तर एचा पूरक संच लिहा. आता या ठिकाणी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या संचामध्ये 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी 50% पेक्षा कमी गुण मिळवणारे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी वर्गामध्ये आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ए आपण संच मांडला गणितात. ए बरोबर महिरप कंसात गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच, तर त्याचा पूरक संच या ठिकाणी ए डॅश, एचा ए डॅश कसा होईल तर इथं 50 किंवा त्यापेक्षा अधिक, तर इथं 50
टक्केपेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच म्हणजे ए आणि ए डॅशमध्ये सामायिक काहीही नाही, परंतु ए आणि ए डॅश हे दोन्ही मिळून आपल्याला त्या वर्गामध्ये सापडतात. म्हणून या ठिकाणी गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए असेल तर ए डॅश त्याचा पूरक संच, त्याच्या विरुद्ध गणितात 50%पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. ओके. क्वेश्चन नंबर 6. विच सेट ऑफ द नंबर्स could be the universal set of the given below? First is A is equal to the set of multiple of 5, B is equal to the set of multiples of 7, and C is equal to the set of multiple of 12. Okay. Write at first set A, B, C in listing method. A is in a curly bracket 5, 10, 15, 20, comma dot dot dot. B is in curly bracket 7, 14, 21, 28, comma dot dot dot. Okay. C is 12, 24, 36, 48, comma dot dot dot. Here set n is natural number set in curly bracket 1, 2, 3, 4, comma dot dot dot. The set W is equal to whole number set in curly bracket 0, 1, 2, 3 dot dot etc. Here I is equal to set of integer numbers dot 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 -3, comma -2, -1, 0, comma 1, 2, 3 dot dot. Okay. Here set A, B and C are the subsets of N, W as well as I. Okay. Any of the sets N, W, I can be taken as an universal set for the sets of A, B and C. Okay. Here second, P is equal to the set of the integers which are multiples of 4, and set T is the set of all even square numbers. The set P is in listing method in curly bracket 4, 8, 12, comma dot dot dot, and set T is in listing method in curly bracket 2 square, comma 4 square, comma 6 square, comma dot dot dot. Okay. Here is also any set of sets N, W or I can be taken as an universal set for the sets P and T. Okay. Here the 7 example is, let all the students of a class is in universal set. Let set A be the student who secure 50% or more marks in mathematics. Then write the complement of set A. Okay. See here. Here the all students of the class is an universal set. Okay. And set A be the students who secure 50% or more than marks in maths. And then here complement of a set A dash is equal to in curly bracket the set of students who secured less than 50% marks in maths. Okay. या ठिकाणी संच N, W आणि I हे सुद्धा या ठिकाणी यादी पद्धतीने लिहिलेले आहेत. यानंतर आपल्याला संचावरील क्रिया ऑपरेशन्स ऑन सेट्स आपण पाहणार आहोत. पहिली क्रिया आहे दोन संचांचा छेद इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. या ठिकाणी दोन संचांचा छेद म्हणजे समजा ए आणि बी हे दोन संच आहेत. ए आणि बी या संचामधील सामायिक घटकांच्या संचाला संच ए आणि बी या संचाचा छेदसंच असे म्हणतात. आणि तो ए उलटा यू ए छेदसंचाला छेद म्हणायचं, छेदसंच ए छेदसंच बी असा लिहितात आणि त्याचे वाचन ए छेद बी असे करतात. ओके. म्हणून या ठिकाणी ए छेद बी बरोबर महिरूप कंसात एक्स या ठिकाणी गुणधर्म पद्धतीनं उभी रेषा एक्स हा ए चा घटक आहे आणि एक्स हा बी चा घटक आहे. म्हणजे एक्स या संचातील घटक ए मध्ये पण आहेत आणि बी मध्ये पण आहेत. म्हणजे ए आणि बी मध्ये सामायिक घटकांचा जो संच असतो त्याला ए आणि बी यांचा छेदसंच म्हणतात. ओके. पुन्हा एकदा पहा.
दोन संचांचा छेद इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. समजा ए आणि बी हे दोन संच आहेत. उदाहरणे पाहणार आहोत आपण. ए आणि बी या संचामधील सामायिक घटकांच्या संचाला ए आणि बी या संचांचा छेदसंच म्हणतात आणि तो ए असा उलट यू या ठिकाणी त्याला आपण छेदसंच म्हणजे ए छेद बी असा लिहितात आणि त्याचे वाचन ए छेद बी असे करतात. ओके, म्हणून या ठिकाणी ए छेद बी म्हणजे याचा अर्थ संच कोणता कसा. महिरूप कंसात एक्स उभी रेषा एक्स काय आहे तर एचाही घटक आहे आणि एक्स हा बीचाही घटक आहे. या ठिकाणी संच ए हा 1, 3, 5, 7 या घटकांचा संच आहे आणि संच बी 2, 3, 6 आणि 8 या घटकांचा संच आहे. या ठिकाणी आपल्याला या दोन्ही संचामध्ये 3 हा घटकच सामायिक दिसतो. म्हणून ए आणि बी या दोन्ही संचातील 3 हा सामायिक घटक आहे. म्हणून ए छेद बी बरोबर महिरूप कंसात 3 हा ए छेद बी आहे. ए आणि बी संचांचा छेदसंच आहे. वेगळ्या आकृतीने दाखवायचं असेल तर या ठिकाणी पहा 2 वर्तुळ आहेत एकमेकांना छेदणारी. मध्ये जे वर्तुळ आहे सामायिक आहे दोघांमध्ये. 3 हा या ठिकाणी घटक दाखवलेला आहे. 3 हा ए या संचात येतो आणि बी या संचात येतो आणि उरलेले ए संचातील घटक या ठिकाणी दाखवले आहेत 1, 5 आणि 7 आणि बी संचातील 3 सोडून उरलेले घटक 2, 6 आणि 8 दाखवले आहेत. ओके, या ठिकाणी दुसरे एक उदाहरण आहे. ए बरोबर महिरूप कंसात 1, 3, 9, 11, 13 आणि बी बरोबर महिरूप कंसात 1, 9, 11. पहा 1, 9 आणि 11 हे सामायिक आहेत. 1, 9, 11. ओके, म्हणजे संच ए आणि संच बी मध्ये 1, 9, 11 हे सामायिक घटक आहेत. म्हणून ए छेद बी बरोबर महिरूप कंसात 1, 9, 11. परंतु या ठिकाणी बी हा 1, 9, 11 आणि या ठिकाणी ए छेद बी बरोबर बी म्हणजे संच बी जो आहे तो 1, 9, 11 या संचांनी युक्त असा आहे. म्हणून ए छेद बी आपण घेतला दोघांचा सामायिक संच तर बी मधील सर्वच घटक आहेत ए मध्ये आहेत. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे ए छेद बी म्हणजेच या ठिकाणी 1, 9, 11 आणि 1, 9, 11 म्हणजेच बी. ओके, म्हणून ए छेद बी बरोबर बी कसा दाखवलाय पहा. ए हा संच बाहेर आहे, बी त्याच्या आत आहे. बी हा एचा उपसंच आहे म्हणजे बी मधील सर्व घटक ए मध्ये आहेत. म्हणून ए या संचामध्ये आकृतीमध्ये बी दाखवलेला आहे 1, 9, 11 आणि बाहेर आहेत ए मध्ये 3 आणि 13. 3 आणि 13 बी मध्ये नाहीत परंतु ए मध्ये आहेत. परंतु बी मधील सर्व घटक 1, 9, 11 आणि ए मधील 3 आणि 13 हे सर्व ए मध्ये आहेत. ओके, या ठिकाणी बी हा एचा उपसंच आहे हे लक्षात आपण घेतले. तर म्हणून बी हा एचा उपसंच असेल हा उपसंच आहे चिन्ह. बी हा एचा उपसंच असेल म्हणजे बी मधील सर्व घटक ए मध्ये असतील तर ए छेद बी बी असतो. म्हणजे ए आणि बी यांच्या छेदामधील संच जो असतो तो बी असतो. वरती आपण पाहिलं ते. किंवा बी छेद ए बी आणि ए यांच्यामधील छेदसंचांचा जो सामायिक घटकांचा संच असे आहे तो बी असेल. म्हणजे बी आणि ए यांच्या छेदामध्ये बी मधील सर्व घटक असतील तर बी हा एचा उपसंच असतो म्हणजे बी मधील सर्व घटक ए मध्ये आहेत. ओके, पुढे छेदसंचाचे गुणधर्म आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पहिला गुणधर्म आहे ए छेद बी बरोबर बी छेद ए. म्हणजे ए छेद बी दाखवलं काय किंवा बी छेद ए. अगोदर ए संच लिहिला नंतर बी संच लिहिला आणि ए आणि बी संचातील सामायिक घटक आपण घेतले आणि पहिल्यांदा बी लिहिला आणि नंतर ए लिहिला आणि बी आणि ए मध्ये सामायिक घटक लिहिले तर उत्तर बदलत नाही. म्हणून तर ए छेद बी म्हणजेच बी छेद ए. ओके, दुसरा गुणधर्म आहे जर ए हा बीचा उपसंच असेल म्हणजे ए मधील सर्व घटक बी मध्ये असतील तर ए छेद बी बरोबर ए असते. ओके, आपण उदाहरणाने पाहायचं म्हटलं तर ए हा संच 2, 4, 6 या घटकांचा आहे आणि बी हा संच 2, 4, 6, 8, 10 घटकांचा आहे. या ठिकाणी ए छेद बी घेतला दोघांमधील सामायिक घटकांचा संच तर 2, 4, 6 मिळतो आणि 2, 4, 6 म्हणजेच ए. ओके, आणि ए छेद बी मध्ये येणारे ए हे घटक आहेत म्हणजे 2, 4, 6 हे जे घटक आहेत तो म्हणजेच ए हा संच आहे. म्हणजेच ए मधील सर्व घटक ए छेद बी मध्ये आहेत. म्हणून ए छेद बी हा 2, 4, 6 एचा उपसंच आहे. पुन्हा एकदा पहा ए छेद बी ए हा बीचा उपसंच असेल म्हणजे ए मधील हे घटक बी मध्ये आहेत तर ए छेद बी ए आणि बी यांचा छेद घेतला सामायिक घटकांचा संच घेतला तर आपल्याला ए मिळतोय. उदाहरणाने घेतलेला आहे ए 2, 4, 6 बी 2, 4, 6, 8, 10 ए मधील घटक बी मध्ये आहेत. ए छेद बी 2, 4, 6 ए छेद बी म्हणजेच ए म्हणून ए छेद बी बरोबर ए. ओके, तिसरा आहे जर ए छेद बी बरोबर बी
तर बी हा एचा उपसंच असतो. पहा या ठिकाणी आपण ए बरोबर मयूर कंसात 1 3 5 7 9 पहिल्या 5 विषम संख्यांचा संच घेतला. बी हा 3 5 7 घेतला. ए आणि बी यांच्या छेदामध्ये आपल्याला सामायिक घटक 3 5 7 मिळतात. म्हणजेच ए छेद बी या ठिकाणी 3 5 7 म्हणजेच या ठिकाणी बी संच आहे. म्हणून ए छेद बी बरोबर बी म्हणजेच या ठिकाणी बी मधील सर्व घटक ए मध्ये आहेत. म्हणून तर बी हा एचा उपसंच आहे. ओके, इथं समजला हा गुणधर्म. ओके, चौथा गुणधर्म आहे ए छेद बी. ए छेद बी मधील घटक या ठिकाणी ए जे आहेत ते ए यामधील ए या संचाचा उपसंच आहे. म्हणजे ए छेद बी उपसंच ए आणि ए छेद बी उपसंच बी. लक्षात आपण उदाहरणे घेऊया. या ठिकाणी ए संच हा 2 4 6 8 10. ए संचामधील घटक 2 4 6 8 10 घेतलेत. बी या संचामधील घटक 4 6 8 12 14 घेतलेत. ए छेद बी ए आणि बी यांच्यामधील सामायिक घटक आहेत 4 6 8 4 6 8 आहेत. 4 6 8 हे जे घटक आहेत ते ए मध्येही आहेत आणि बी मध्येही आहेत. म्हणूनच या ठिकाणी ए छेद बी हा एचा उपसंच आहे. कारण छेदातील घटक ए मध्ये पण आहेत आणि बी मध्ये पण आहेत. म्हणून ए छेद बी हा बीचाही उपसंच आहे. जसा ए छेद बी हा एचाही उपसंच आहे तसा बीचाही उपसंच आहे. त्यानंतर पाचवा गुणधर्म आहे ए छेद ए डॅश. ए आणि त्याचा पूरक संच ए डॅश यांच्यामध्ये एकही सामायिक घटक नसतो. म्हणून फाय रिक्त संच आहे. आणि सहावा ए छेद ए म्हणजे त्याच संचांचा छेद संच तोच असतो. ए छेद ए. ओके, ए मधील घटक या ए मध्ये दोन्ही समानच आहेत. त्यामुळे ए छेद ए बरोबर ए. ओके, आणि सातवा ए छेद फाय बरोबर फाय. ए हा संच काही घटकांचा असेल आणि फाय हा रिकाम आहे. म्हणजे ए संचातील घटक आणि फाय संचातील घटक नसणाऱ्या घटकांचा संच यांच्यामध्ये सामायिक काहीही नाही. म्हणून ए छेद फाय बरोबर फाय. Intersection of two sets. Suppose set A and set B are two sets. The set of all common elements of A and B is called the intersection of set A and B, and it is denoted A, this sign, okay, and read as A intersection B. Therefore, A intersection of B is equal to in curl bracket X. X is a element of A and also X is element of B. Example is here. First example, A is equal to in curly bracket 1 3 5 7 and B is equal to in curly bracket 2 3 6 8. Let us draw a Venn diagram. This is a Venn diagram. The common element in set A and in set B. This is intersection of circles. In common here is element B. Okay. The element 3, the element A3 is in set A, also is in set 3. Okay. Therefore, here the element 3 is common in set A and B. Therefore, A intersection of B is equal to in curly bracket 3. Second example, A is equal to 1, 3, 9, 11, 13 and B is equal to 1, 9, 11. The elements 1, 9, 11 are common in set A and B. See diagram, Venn diagram. 1, 9, 11. These three elements are in set B, also in set A. Okay. The common elements of A and B are 1, 9 and 11. Okay. 1, 9, 11. 1, 9, 11 in set A. In set B, 1, 9, 11. Therefore, A intersection of B is equal to in curly bracket 1, 9, 11. But B is equal to in curly bracket 1, 9, 11. 1, 9, 11 means set B. Therefore, A intersection B is equal to B. Here set B is a subset of A. Okay. Therefore, if B is a subset of A, then A intersection B is equal to B. Similarly, if B subset of A is equal to B, then B is a subset of A. Properties of intersection of sets. First property, A intersection B is equal to B intersection A. Okay. Second, if A is a subset of B, then A intersection B is equal to A.
Okay. A is here 2, 4, 6. B is here 2, 4, 6, 8, 10. A intersection B is 2, 4, 6. That means A intersection B is equal to A. Then third, if A intersection B is equal to B, then B is a subset of A. Here set A is given 1, 3, 5, 7, 9. Here set B is given 3, 5, 7. A intersection B is 3, 5, 7. But 3, 5, 7 is B. Okay. Therefore, A intersection B is equal to B. That means B is a subset of A. All elements in B are in A. Okay. Fourth property, A intersection B is a subset of A and A intersection B is a subset of B. Here, suppose A is equal to, in curly bracket, 2, 4, 6, 8, 10 and B is 4, 6, 8, 12, 14. Here A intersection B, what is common? 4, 6, 8, 4, 6, 8. A intersection B, subset of A, because all elements in set A, 4, 6, 8 are in A. Therefore, A intersection is a subset of B and 4, 6, 8, these three elements are in set B. Also, A intersection B is a subset of B. Okay. A subset of A dash? No. A intersection of A dash. There is no any common element in A and in A dash. Okay, in A dash, because A dash is a complement set of A. There is no common element. Therefore, A intersection A dash is equal to 5. Then 6 property, A intersection A is equal to A. And 7, A intersection phi is equal to 5. Phi is an empty set. Therefore, there is no any common element A intersection phi. Therefore, A intersection phi is equal to 5. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा. धन्यवाद.